शीतल दरडे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। श्री स्वामी समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर तुम्हाला वाटत असेल का मी का बरं बोलते, तर मी गेली होती नवशा गणपतीला। इथलचा नाही की इतिहास मी पहिल्यांदाच गेली होती। मी याच्याबद्दल भरपूर ऐकलं होतं। तर तिथं असं म्हणतं का ना का आपली काही इच्छा असेल ना तर ती इच्छा मागून ते एक धागा भेटतो तिथं, तो धागा ठेवायचा आणि मग ते आपण बांधायचं तिथं गणपतीच्या पायापाशी ठेवून तो नंतर बांधायचा, आपली इच्छा बोलायची आणि मग इच्छा पूर्ण झाली ना आपली घंटी किंवा मग नारळाचं तोरण व्हायचं। तर इथं इतक्या साऱ्या घंट्या होत्या, बापरे विचारायची सोय। हे पाहू शकता तुम्ही, एवढी मोठा घंटा होता हा, म्हणजे हा पण कोणीतरी नवस पूर्ण झाल्यामुळं बांधला असेल कदाचित, मला असं वाटतं। तर तुम्ही पाहू शकता इतक्या साऱ्या घंट्या, हे बघू तो का छान आवाज येत होता। मी असं हात लावून होतं ते खणखण इतका छान आवाज येत होता। चला तर मग मी तुम्हाला ना नवशा गणपतीचं दर्शन पण घडवते, तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या। खूप छान वाटलं माहिती का, आणि बाजूलाच नदी पण आहे, तिथं बोटिंग वगैरे पण असतं। हे पाहू शकता तुम्ही, अष्टविनायक त्याच्यातले भरपूर म्हणजे सारे होते। तर मग छान वाटलं। हे घ्या तुम्ही दर्शन घ्या सगळ्यांनी नवशा गणपतीचा। त्याच्यानंतर आम्ही पुढं निघालो होतो डॅम बघायला। खूप छान आहे, म्हणजे ते ना प्री वेडिंगचं लोकेशन आहे। तर ते नाशिकचे जे लोक आहेत त्यांना माहीत असेल नसेल माहिती, तर चला मी तुम्हाला घेऊन जाते दाखवायला। इतकं छान, इतकं मस्त, आणि भरपूर सारे कपल असतात तिथं प्री वेडिंग शूटसाठी। तर मग आहे ना ते सुलावाईनच्या पुढं आहे। तर हे पाहू शकता, सुलावाईन दिसलं। सुलावाईन्स म्हणजे ना तिचं वाईन वगैरे बनती ना, तर मग ते सगळं दाखवतात। हे पाहू शकता तुम्ही, इतकं मस्त, इतकं शांत आणि निवांत वाटतंय ना तिथं गेलं ना, तर असं वाटतं आपण इथंच बसून राहावं पाण्याकडं बघत। इतकं छान आहे, भरपूर लोक होते। मग आता आपण गेलो म्हणजे थोडी शायनिंग तर मारलीच पाहिजे। मग काय फिरविला कॅमेरा गर 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 गर। त्याच्यानंतर मग भीती वाटत होती, पण सगळे बोटिंग करत होते। मग म्हटलं चला बोटिंग नाही, पण मग चला बसूया बोटीमध्ये। मग बसून घेतलं, तर मग बोटीत बसल्यावर बी चला पाहून घेऊ, स्वतःला पाहायचं आधी नंतर बाकीचं। हे पाहू शकता पाणी, त्याच्यानंतर झालं होतं सनसेट। ह्या वेळेला प्री वेडिंगला कपल वगैरे येतात ना, तर ते ह्या वेळेलाच करते फोटोशूट वगैरे। तर खूप छान वाटत होतं, भरपूर सारे कपल होते तिथं। कोणी फॅमिलीला घेऊन आलं होतं, कोणी छोटे मुलं वगैरे। इतकं छान पाणी, इतकं सगळीकडे जिकडं बघा नजर पुरत नाही तिथपर्यंत नुसतं पाणीच पाणी। आजच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।